मित्रों, सध्या आपण उभं आहोत ते शिकन तोफ अर्थात मेंढा तोफ कडे आपण जाणार आहोत। या समोरच्या बुरुजावरती आहे ही भारतातली किल्ल्यांवरची दुसरी महत्त्वाची म्हणजे बांगडी तोफेनंतरची मोठी तोफ आहे। तिला मेंढा तोफ का म्हणतात की समोर तिला मेंढ्याच्या आकाराचं जे आहे ते तोंड दिलं आहे म्हणून। ही तोफ काय आहे ते आपण बघूया। या इथे ती आहे, किला शिकन असं म्हटलं जाते। याचा अर्थ असा की किला जिंकणारी किंवा किला अभेद्य ठेवणारी, किला तोडणारी अशी तोफ। तोफेचा मागील भाग हा मेंढ्याच्या मुखाकृती असल्यामुळे हिला नाव मेंढा किंवा भेंडा असंही हिला म्हणतात। आणि तांब्यापासून हा तोफेचा बाहेरील भाग बनवला आहे, तर आतील भाग हा लोखंडापासून तयार करण्यात आलेला आहे। तोफेची लांबी ही 5.30 मीटर आहे आणि नळीच्या आतील व्यास जो आहे तो 20 सेंटीमीटरचा आहे। बुरुजाप्रमाणे एका उंच आधारावर अक्षावर ही केंद्रित असल्यामुळे हिला सहज जी आहे ती चारही दिशेने टर्न करता येत असे, डावी उजवीकडे ती फिरवता येत असे। आणि तोफेच्या अग्रभागात अंकित एका लेखात औरंगजेब बादशहाचं पूर्ण नाव त्याच्या पदव्यांसह तिथे दिलेलं आहे, ज्यात अबुल जफर मोहिनुद्दीन मोहम्मद औरंगजेब बहादूर आलमगीर गाझी असं लिहिलेलं आहे। अन्य लेखांवर देवाच्या मदतीमुळे विजय जवळ आहे असा उल्लेख तिथे आढळतो आणि सर्व विश्वास ठेवणारे देवाच्या संरक्षणात आहेत असेही त्यावर अंकित केलेले आहे। आणखी एका लेखात किला शिकन असं या तोफेचं नाव आपल्याला दिसून येईल। तर दुसऱ्या एका ठिकाणी दुसऱ्या लेखात या तोफेचं निर्माण करणारा जो होता, निर्माता जो होता, त्याचं नाव मोहम्मद हुसेन अरब असं लिहिलेलं आहे। तोफेचा मागील भाग काही अंशतः झाकलेला असल्यामुळे त्या लेखातील उल्लेख आपल्याला दिसत नाही आणि गोळा बारुदाची माहिती ही त्यावर लिहिली असल्याचं दिसून येते। तर आपण बघूयात मेंढा तोफ काय आहे। त्या पायऱ्या चढून आपण मेंढा तोफेवर येतो आणि इथून हा एक व्ह्यू पॉइंट देखील आहे किल्ल्याचा। मेंढ्याच्या आकाराचा समोर हिला मुख असल्यामुळे मेंढा तोफ म्हटलं जाते। या धातूचं वैशिष्ट्य आहे की कितीही उन्हात हा गरम होत नाही, अगदी थंड याचा आपल्याला जो आहे तो आभास लक्षात येईल। इथून वात लावली जायची आणि पुढे जो आहे तो गोळा जो आहे तो उडवला जायचा आतमध्ये बारूद भरून। ह्या काही गोष्टी इथे अंकित केलेल्या आपल्या लक्षात येतील किंवा तुम्हाला दिसतील। या बाजूला आपण येऊया। ही मी आधीच सांगितलं की भारतातील 2 नंबरची तोफ आहे, जी सगळ्यात मोठी आहे। कलाल बांगडी तोफेनंतर ही तोफ आहे। कलाल बांगडी जी आहे ती सिंधुदुर्ग तुम्हाला मुरुड जंजिऱ्यावर दिसेल आणि दुसरी तोफ ही इथे आहे। हा व्यास आणि यातून बारूद आतमध्ये भरून गोळा लावला जात असे आणि तिथून बत्ती देऊन ही तोफ उडवली जात असे। आपण बघतो आहोत मेंढा तोफ।